श्री स्वामी समर्थ 2026मध्ये अंगारकी संकष्टी चतुर्थी 5 मे वार मंगळवार या दिवशी येत आहे. आता या दिवशी अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची घरच्या घरी पूजा कशी करायची, त्याचप्रमाणे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपली इच्छा पूर्ण होत नसेल किंवा मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसेल तर यासाठी आईने 21 दुर्वांचा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा याविषयीची देखील माहिती पाहणार आहोत. बघा, 5 तारखेला मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते त्यावेळेस हा योग तयार होत असतो. आता ज्यांना संकष्टी चतुर्थीचे उपवास नव्याने पकडायचे असेल किंवा ज्यांचे आधीचे सुटले असतील आणि पुन्हा नव्याने संकष्टी करायची असेल त्यांनी ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीपासून उपवास धरायला चालू करायचे आहे. आता या दिवशी आपण संकष्टीचे जे काही उपवास करत असतो हा उपवास संपूर्ण दिवसभर धरायचा असतो आणि रात्री हा उपवास सोडायचा असतो. रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन हा उपवास आपल्याला सोडायचा असतो. आता यावेळेस अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदय हा रात्री 10:14 होणार आहे. 10:14 चंद्रोदय होणार आहे. चंद्राची पूजा करा, चंद्रदेवाला अर्घ्य अर्पण करा, मग गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून आरती करून मग तुम्ही उपवास सोडू शकतात. आता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची, गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी आवर्जून पंचोपचारे पूजा करायची आहे. मग तुम्ही पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालून पूजा केली तरी चालेल. शक्यतो पंचामृताने अभिषेक घालण्याचा प्रयत्न करा. गणपती बाप्पांना अभिषेक घालत असताना तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही पंचामृताने स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. ज्यांना एवढा वेळ नसेल त्यांनी ओम गण गणपतये नमः हा साधा सोपा मंत्र म्हणत गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर हे अभिषेक केलेलं पाणी आपल्या घरातील आपण सर्व विद्यार्थ्यांना मुलांना प्यायला द्यायचं आहे. यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढण्यास मदत होत असते. त्यानंतर गणपती बाप्पांची तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध वाहून पूजा करायची आहे. लाल जास्वंदाचं फूल, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवा. त्याचप्रमाणे दुर्वा अर्पण करा आणि गणपती बाप्पांची आरती करा. या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. शक्य झाल्यास जवळच्या गणपती बाप्पांच्या मंदिरात दर्शनाला देखील तुम्ही जाऊ शकतात. शक्य झाल्यास संध्याकाळी मोदक बनवून मोदकाचा नैवेद्य दाखवून तुम्ही गणपती बाप्पांची आरती करायची आहे. आता या दिवशी आपण अनेक अत्यंत प्रभावी असे उपाय करू शकतो. या दिवशी गणेश तत्व खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, सकारात्मक असतात आणि या दिवशी जो कोणी अगदी मनोभावे पूर्ण श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा अर्चा, काही सेवा उपासना आणि उपाय करेल याचं फळ त्यांना नक्कीच बघायला मिळत असतं. आणि म्हणूनच आपण अगदी साधा सोपा 21 दुर्वांच्या जोडीचा उपाय कसा करायचा याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतये नमः नक्की लिहा. बघा, आपल्याला दुर्वा आणायच्या आहे. आणल्यानंतर दुर्वा तशाच अर्पण करायच्या नाही, त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्यानंतर एका काडीला 3 दल असतील, 3 पानं असतील अशी एक काडी, अशा 21 काड्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहे आणि त्याची एक जोडी तुम्हाला बनवायची आहे. गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा. जर का तुम्ही हा उपाय दुपारी संध्याकाळी करणार असाल तर देवांसमोर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. नंतर उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्या, कपाळाला हळदी कुंकू लावा, गणपती बाप्पांना नमस्कार करा, आपल्या कुलदेवतांना नमस्कार करा. त्यानंतर आपल्याला दुर्वांची जोडी घ्यायची आहे आणि दुर्वांच्या जोडीच्या पुढचं जे टोक आहे ते टोक आपल्याला हळद आणि कुंकू यामध्ये आपल्याला बुडवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या दुर्वा आपल्याला उजव्या हातात ठेवायच्या आहे आणि आपल्याला तिथेच बसून 11 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि 1 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि आपली इच्छा मनोमन व्यक्त करून ह्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. किंवा तुम्ही 11 वेळा गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकतात आणि 1 वेळा गणपती स्तोत्र तुम्ही म्हणायचं आहे. आपल्या नित्यसेवेमध्ये हे स्तोत्र दिलेले आहेत आणि आपली इच्छा जी पण काही असेल ती मनोमन व्यक्त करत गणपती बाप्पांना सांगत दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे.
दुर्वा अर्पण करताना काडीचा भाग हा गणपती बाप्पांकडे करायचा आहे आणि समोरचा शेंडीचा भाग हा आपल्या समोर येईल असा अर्पण करायचा आहे. संपूर्ण दिवसभर ह्या दुर्वा तशाच ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी ह्या दुर्वा तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतात. बघा, प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात आणि त्यातल्या त्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, त्यामुळे आवर्जून आपण हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे. असे बरेच उपाय आपण चतुर्थीच्या दिवशी करू शकतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.